बरं वहिनी, बाबा ते काय म्हणतो, बाई ऐका तुम्ही एकदा, आपण तर स्वतःहून करूच छानबीन, पण आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक रिपोर्ट देणं जरुरी आहे. नंतर मग काही झालं कमी जास्त तर असं नाही झालं पाहिजे का तुम्ही आले पाहिजे होते, एखादा रिपोर्ट द्यायला पाहिजे होता, असे म्हणा ना मग आपल्याला पोलीसवाले. तर आपलं काम आहे बाबा हे असं काम करणं. हा बापूजी, माझे म्हणणं तेच आहे. मी तरी म्हणूनच राहिली मोहिनीले का आपण असं काम केलं पाहिजे. पण तुमचे भाऊ काय म्हणे, मॅ म्हणे एक टीम सोडली म्हणे, त्याच्याच्यानं तुम्ही म्हणे एवढं काही हे करू नका म्हणे, तुमचा पत्ता लावून देईन म्हणे. वहिनी ते बरोबर आहे, दादाचं काम दादानं केलं, पण आपलं काम आपल्याला करणं जरुरी आहे. आपल्या एरियात जे पोलीस स्टेशन येते तिथं रिपोर्ट करणं आपलं काम आहे वहिनी. नंतर ची आपद नाही पाहिजे का तुम्ही काय करून राहिले होते म्हणून आतापर्यंत. आपल्याला तर आपल्या घरच्या माणसाची काळजी आहेच ना. बापूजी, मला तर काही समजून नाही राहिलं, मला डोकं चालूनच नाही राहिलं काही. मला काही भूक लागून नाही राहिली ना काही सुचून नाही राहिलं का असं कुठं गेले असं राजेशजी. आणि तुम्ही काही म्हणा बापूजी, मला कधी शक सारा त्या टीनावरच येऊन राहिला. पण वहिनी मला सांगा, आता हे टीना वापस कशी काय आली? हे तर दादाच्या क्लासमध्ये शिकत होती पहिले, लहानपणी हे सोबतच होते, सोबत राहिले, सोबत शिकले, सोबत खेळले. आणि काय की हे पुण्याला होती, जॉब करत होती, चांगली सगळी सेटलमेंट होती, इथं वापस कशी काय नाही, दादाच्या कशी काय मागं लागली आहे? काय माहित बा, मी काही तिला ओळखत नाही काही नाही, आली अचानक एक दिवस हे बोलले वाटतं मग तिच्यासोबत. आता मी नाही म्हणू शकत ते काऊन बोलले, आता लहानपणीचे मित्र मैत्रिणी बोलतेच. पण तेव्हापासून मग हे तुमच्या भोवतीनं म्हटलं वाटतं कॉफी प्यायला चला, तर गेले. मग त्याच्यानंतर मी यायला बोलली तर तुम्ही काऊन गेले असं तसं, तर हेच मला बोलायला लागले. मग आमच्या दोघात थोडासा वादविवाद झाला होता ह्या गोष्टीसाठी. मग तरी हे बोलेच तिच्यासोबत 2-4 दिवस यायचं, काय झालं माहित नाही मला. मग त्याच्या बाद हे म्हणे मला लग्नच करायचं आहे. मग हे घरी चालली, एक दिवस घरी आली. मग राजेशजीने काय माहित काय झालं, तर त्यानं तिला असं झिटकारून लावलं. नाही म्हणे मला नाही करायचं आहे, मी बायको असं आहे तसं आहे. मग काय माहिती यायला काय झालं होतं तर. आणि मग त्याच्यानंतर म्हणे आपली मैत्री आहे, हे आहे ते आहे. ते म्हणे नाही म्हणे, मला म्हणे त्यासोबत लग्नच करायचं आहे म्हणे, आपण पुण्याला जाऊ, पुण्याला राहू, असं चालू होतं तिचं. असं आहे नाही काय? नाही तसं पहिलेपासूनही काही नाही म्हणा त्याचं, ते तर लय वर्षाची गेली आहे तिकडे, तो काही विषयच नव्हता. पण बा आता आली अशी आणि अचानकच तिला काय झालं बा, काय शिरलं हिच्या अंगात, हे दादाच्या एवढी मागं लागून गेली एकदमच, असं माझ्या मनाचा उद्देश, बाकी काही नाही. ते तर घरी आहे का कुठे गेली आहे? आता बापूजी, आम्ही 1-2 वेळा गेलो ना तर ती घरीच होती, मोबाईल पाहत बसली होती तिच्या आईसोबत. एक दिवस तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती, अशी तिची आई सांगे. मग वहिनी मला नाही वाटत तिचा हात असेल म्हणून, ज्या अर्थी ते घरीच आहे तर मग तिचा हात कसा रे? मला तर असं वाटतं का दादाची कोणासोबत दुश्मनी आहे काय, होऊ शकते. नाही तर काही भांडण गिंडण झालं असं ऑफिस गिफिसमध्ये तर. पण आता त्याच्या सोबतीला विचारलं सगळीले का काही भांडण गिंडण झालं काय बा म्हणून तुमचं, तर ते म्हणे नाही म्हणे, काहीच नाही म्हणे, कोणाचं भांडण नाही, झगडा नाही म्हणे त्याच्यासोबत, काहीच नाही म्हणे, असं म्हणे बा. बरं मग आता वेळ काही करू नका, चला आता तुम्ही जरासं वहिनी तुम्ही चला पोलीस स्टेशनमध्ये, कारण का तुम्हाला विचारपूस करूनच तुमचंही काम आहे. चला आता आपण जाऊ, आपण आपल्या परीनं खोजबीज करू, पण पोलीस याच्या परीनं करण, कोणालाही हातात लागो. पण कसं असते, सापडणं महत्वाचं आहे ना, पैशा गिशासाठी तर नसन वहिनी कोणाचं काही. अरे बा सुमित, पैशासाठी असतं आतापर्यंत कोणा फोन तर केला असता एखादा का बा पैसे पाहिजे का काही पाहिजे. माझ्या बिन मला पैसे तर मागाव कोण, माझ्या पोरासाठी मी लागून तेवढे पैसे व्हायला तयार आहे. हो, फक्त मला कोणा पैसे मागाव का एवढे पैसे पाहिजे म्हणून पैसे द्यायला तयार आहे आपण. पण आपल्याला फोन गिनता आलं पाहिजे कोणाचा, तसं तुम्ही झालं पाहिजे का नाही बा, पैशासाठी केलं का काही केलं पाहिजे. पण असं काहीच नाही आहे. नाही मग बाबा काही ना काही दुश्मनीच आहे, काही ना काही कोणाची, काही ना काही तर हेच आहे, त्याच्याशिवाय नाही करू शकत कोणी काही. आता किडनॅप केलं का दादा कुठं निघून गेला, कोणी तुमचं काही भांडण गिंडण झालं होतं का दादासोबत? नाही नाही बापा, सुमित बापूजी, भांडण तर भांडण, आणि तुम्हाला माहित आहे ना आमचं चालूच राहील ना काही ना काही काचाकीची. पण काहीच नाही, त्या दिवशी ते एवढं प्रेमानं गेले म्हटलं ते ऑफिसमध्ये, खूप प्रेमानं बोलले गेले. अन मला म्हणे संध्याकाळी म्हणे मी लवकर येतो म्हणे, आपण म्हणे थंड गिंड प्यायला जाऊ म्हणे, असे म्हणे म्हटलं मला. म्हणजे मग दादा घरी सोडून नाही गेला समजा रागानं? मग काय झालं असं गडे, काही समजून नाही राहिलं. बरं चला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये, बाकीचं पाहू आपण, एक रिपोर्ट टाकून देऊ, बाकी पाच बसते मग पोलिस काय आहेत. हो हो, चला चला बापूजी. हे कुठे चालले बाबा दोघं जण? हा, सुमित आहे असतं घरी, सुमितला तर घराच्या बाहेर काढून दिलं होतं त्याच्या बापानं. पण ह्या कसा काय आला आणि हिच्यासोबत कुठं चालला ह्या? लोकांना नावं ठेवते आणि स्वतः दुसरी सोबत हिंडते, देराई सोबत. नवरानी ह्या गावात तर देरासोबत फिरून राहिली आणि लोकांना नाव ठेवते, माया पोरीले म्हणते माया नवऱ्याला गायब केलं, नसं केलं तसं केलं. हिच्या रागा पाहिजे भांडणा पाहिजे गेला असं कुठं घर सोडून. कुठं चालली हो मोहिनी? मोहिनी कुठं चालली म्हटलं देरासोबत? आम्ही चालली हो काकू, मला सवय नाहीये दुसऱ्या माणसासोबत फिरायची असं. काय म्हणते तर लोकांच्या पोरीबारी सारखी सवय नाहीये मला का दुसऱ्याचा नवरा घेतला आणि चाललं फिरायले. ते माझ्या आदतच नाहीये, मी माझ्याच नवऱ्यासोबत फिरतो. पण आता काम आहे, राजेशजी आहे नाही कणी, म्हणून मी सुमित बापूजी सोबत कामी चालली म्हटलं. कोण फिरते बाबा, कोणत्या वैद्या पोरी दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत फिरणारे? हा, तूच तर फिरून राहिली, देरासोबत चालली. नवरा नाही तर देरासोबत फिरायला कमी पडून राहिलं तुले. देरच होय मी, काही लोकांनी मी गावातून नाही पकडून आणला ना कोणी माणूस. माया म्हटलं देर होय, देर म्हणजे लहान भावासारखा राहते आपल्या. चला बापूजी, तुम्ही काही लक्ष नका देऊ यायच्या इकडे, ह्या
लोकांच्या इकडे लक्ष काही द्यायला पुरत नाही. हा चला वहिनी. तिच्या ह्याच स्वभाव पायी नवरा गेला असत कुठं रागातमात निघून आणि गोष्ट सांगून राहिली का माझ्या नवऱ्याला कोण किडनॅप केलं. कोण करून बाबा? कोणाला फायदा हिच्या नवऱ्यापासून? कोणता करोडोचा हिशोबाईच्या नवऱ्याजवळ काय आहे? तर याला गायब करणार आहे कोणी? एवढा कोणता साजरा आहे? काही बोलत राहते बाबा बहाडासारखी बाई बी. टीना कुठं गेलती हो बाबा तू? हा घरी राहत जाणं बाई. हा आता काय म्हणते पाहुणे येते परी येते आणि तू काय म्हणते तर इकडे तिकडे हिंडतच राहतं. घरी राहत जाणं आणि जराशे लंबे कपडे घालत जाय. आता तू काय तिकडे मोठ्या शहरात आहे काय? लहानसं गाव आहे आपलं. लोक नावं ठेवते ना बाई. आई आता गाव लहान आहे म्हणून काय आता काय साडी घालून फिरत जाऊ काय मी? हा आता माझं वय काय 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 आणि मी काय साड्या घालू काय? आता लग्न झाल्यावर पाहिजे मग काय घालायचं आहे तर. पण आतापासून काय मला तू साड्या गिऱ्या घालायला लावतं काय? नाही साड्या गिऱ्या नको घालून फिरत जाऊ. पण निदान आपलं सलवार सूट घालून फिरत जाय. चांगलं वाटते, अंग झाकलं राहते. हे पाय बरं सारे पाय उघडे राहते. कोणी पाहते चांगलं वाटते काही असं. आम्हाला शरम नाही तर शरम येते तुला पाहून. आई तू मला टोकून राहिली. हा तू आई होय ना. आता पोरीनं तर कसंही घातलं तर माय बापाला पसंत आलेच पाहिजे. आता आमच्या इकडे म्हटलं तिकडे पुण्यात म्हटलं पोरी एवढीशेच घालते तरी आई बाबा काही म्हणत नाही. जसे घालते तसे कपडे घालू देतात म्हटलं त्याइले. आणि तू तरी टोकतच राहते बाई मुले. टोकाच लागते. मग लोक काय म्हणते माहिती आहे? माय बापच तर बोलत नाही म्हणते पोरीले. हा माय बापानंच टोकाले पाहिजे पोरीले. तेव्हाच कुठं चांगलं राहत असते. लोक टोकन तेव्हा टोकन पण माय बापानं पोरी बारीले म्हणाले पाहिजे बाई जराशे कपडे लंबे घालत जाय. जमाना नाही चांगला असं म्हणा लागते. बरं ते जाऊ दे आई. हे कुठं गेली मोहिनी आणि तो सुमित कुठं गेला? हे दोघं जण जाताना दिसले मला. आता माहित नाही बाबा कुठं गेले. तर मी विचारलं तिले तर सारख्या तोंडानं बोलली नाही. ते लोकांच्या पोरीवाणी नाही म्हणे. मी म्हणे का लोकांचे नवरे घेऊन फिरतो दुसऱ्या बाईचे असं म्हटलं तिनं. मला उलट उत्तर दिलं आणि चालली गेली. मी म्हटलं जाय तिकडे कोण बोलत बसन तिच्यासोबत. मलाच म्हटलं असं नाही तिनं. तिच्या नवऱ्यासोबत गेली का निमी पापे गिपी प्यायले म्हणून म्हटलं असं तिनं. त्याच्यासाठीच बोलून राहिली ती मला. आणि त्याच्याच्यानं ती मायावरच शंका करून राहिली का नवरा गायब झाला बा तर मॅच केला काय. मी काय नाही हिच्या नवऱ्याला गायब करून. मला का भेटत नाही एवढा चांगला हिचा नवरा. हेच म्हटलं मी तिले. म्हटलं माय पोरीले त्याच्यापेक्षा चांगले भेटते म्हटलं. ते करून नाही राहिली म्हटलं. आणि तियाच नवरा पसंत पडला काय म्हटलं तिले का त्याच्याच मागं लागून गेली म्हटलं ती एवढी. तर ते म्हणे नाही म्हणे त्याच्याच मागं लागली म्हणे. ते म्हणे अशीच म्हणून राहिली बाबा ते. बरं तू गेली कुठे होती? हा सारा सकाळपासून गेली आता येऊन राहिली. कुठे गेली होती म्हटलं तू? आई गेली होती मी. ते क्लासचं हे चालू होतं का नाही कामं चालू होते त्याच्यासाठी गेली होती. रिझल्ट येणार होता तर मग गेली होती. पण आज नाही लागणार म्हणे म्हणून गेली. आणि मला तिथे नोकरी भेटणार आहे. ते क्लास आमचं चालू होतं तिथं त्याच्यासाठी गेली होती. ठीक आहे जाय घरात आता जेवण करून घे. हा बाई तू जेवली काय? बाबा जेवले? हा जेवले. बाबा जेवले मी जेवली. तुझी वाट पाहिली. वाट पाहू थकून गेलो. चल म्हटलं आता जेवण करून घ्या. आणि जराशी बसली होती इथं तर ते दोघं दिसले जाताना. ते दिसले तर मग त्याच्यासोबत बोलली. तू आली तिकून लगेच. कुठे गेले असन गडे हे दोघं जण? मला तर वाटते हे दोघं जण शोध लावायला गेले असन. मला सावध राहिलं पाहिजे आता. मी कुठं जातच नाही आता घरातच राहतो. लंबुले टिंबुले सांगून देतो बरोबर समजून. एकच राहून जात जाईन फक्त. लक्ष ठेवायला लागत जाईन. मला मागं येऊ शकते नाही तर. सुमित बापूजी मला तरी असं वाटते का आपण कधी रिपोर्ट द्यायलाच नाही पाहिजे. आपण माहित आहे काय आता टीनाने पाहिलं ना आपल्या समोरून गेली. ते तिच्या चेहऱ्यावरचे भाव नाही पाहिले काय? कशी अशी थोडीशी घाबरल्यासारखी दिसली. ते मला असं वाटून राहिलं का तिचा पूर्णपणे हात आहे. तुम्ही काही बी म्हणा कारण राजेशजीची कोणासोबत काहीच दुश्मनी नाही आहे. तर मला असं वाटते तिचा पाठलाग केला पाहिजे आपण. हा आपल्या तरीनं जसं होते तसं आपण स्वतःच हे हाताळले पाहिजे असं वाटते मला. वहिनी सगळं बरोबर आहे तुमचं. पण माहित आहे मग नंतर आता कसं आहे बरं जाऊ दे. तुमचंही म्हणणं मला पटून राहिलं. पण आता मी कोणा तोंडानं म्हणू तुम्हाला बरं झालं तर वाईट झालं तर हे नाही म्हणू शकत मी. माझे भाऊ आहे शेवटी. मै तेवढंच मन दुखते वहिनी त्याच्यासाठी. पण माझं म्हणणं काय आहे का देऊन द्यायला पाहिजे. म्हणा पोलिसासोबत थोडंसं सांगायला पाहिजे का अशी अशी गोष्ट आहे तिच्यावर शक आहे की नाही तर सांगू ना आपण तिचं नाव. पण बापूजी ते हुशार होऊन जाईल ना. मग हुशार नाही होईन ते. आता सध्या तिला माहित नाहीये का आपण काही करणार आहे का काही. तिला असं वाटलं असं का गेलो आपण कुठं. पण जर रिपोर्ट दिला तर पोलिस तिच्यापर्यंत जाईल. आणि तिच्यापर्यंत जर गेले तर ते अजून नाही हुशार होईल काय? तुम्हीच सांगा. हा ही गोष्ट तर खरी आहे. हुशार तर होऊन जाईल ते. बरं ठीक आहे. मग आता काय करता वापस चालता? पण मग आता घरी विचारन ना बाबा विचारन ना काय केलं म्हणून. तर मग हा ते तर आहेच. विचारच आहे थोडासा नाही काय. बरं पाहू ना मग घरी गेल्यावर काय होते तर. मला की नाही मनच नाही मानून राहिलं. मला असं वाटते का तिने जर कमी जास्त केलं तर मग राजेशजी सोबत म्हणून मला भेव लागते जरासं. अरे सर ओ सर बोला बोला काय आहे? अंदर येऊन बेटा जे काही काम असेल त्याच्यासाठी. अबे सुमित तू गेले का? काय लेका सरसर करून राहिला. आवाज येऊन देत आहेत काय? अबे पवन तू काय नाही का मला काय माहित तू आहे म्हणून मी सरसरच करून राहिलो. तू इथं आहे काय? इथं आला का? ड्युटी बदलली का तू आता इकडे? अबे 2 महिने झाले मी ह्या पोलीस स्टेशनला झालो इकडे ट्रान्सफर. तर माहित नाही का तुला आता एवढ्या दिवसाचं? नाही ले का तू यानं माझ्या कॉन्टॅक्टच कुठे आहे? कॉलेज सुटलं तेव्हापासून त्या नंबर नाही काही नाही. किती शोधायचा प्रयत्न केला पण तू सापडलाच नाही. कसं काय म्हणते इकडची ड्युटी? बरं आहे चालू. पोलिसाची ड्युटी म्हटल्यावर तुला तर समजू शकतो तू.
बाकी तुझ्या काय म्हणते, मजेत आहे? काय म्हणते परीगिरी? हा, चालू होतं ना कॉलेजमध्ये मस्त. लग्न केलं ना बा परीसोबत. हा, लग्न केलं. घरजवळ गेलो, तुला माहित नाही काय? परी मोठ्या घरची आहे म्हणून तुला तर पहिल्यापासूनच माहित आहे. घरजवळ गेलो, मग घरजवळ होऊन मग स्वतःच्या घरी गेलो. काय विचारतो तू, आता मोठे हाल चालू आहे. इंजिनियर आहे, काही सोपी गोष्ट नाही आहे बनणं. वा वा, हे काय माहित नाही रे. पुऱ्या कॉलेजमध्ये गाजली होती तरी तुमची लव्ह स्टोरी. आता काय पाहायचं आहे, मजा आहे. ताई कोण आहे मग, ह्या सोबत आहे? अरे ह्या वहिनी होय ना, मधातले दादा नाही का, राजेश दादा. राजेश दादाच्या घरच्या वहिनी होय या. असं असं, नमस्ते वहिनी. कसं काय इकडे, कसं काय पण पोलीस स्टेशनच्या इकडे? अरे आता काय सांगू तुले, आता आम्ही इथून वापस चाललो होतो. इथपर्यंत आलो, पण आता इथून वापस चाललो होतो. अंदर काही येऊन नव्हतं राहिलो. पण आता तू भेटला म्हणून तुझ्यासोबत बोलण्यात आला. आता ये. कोणतं बा, काय झालं? इथपर्यंत आला, वापस चालला, अशी काय गोष्ट झाली? काही झालं काय मॅटर घरी? अरे 2 दिवस झाले राजेश दादा गायब आहे घरून. घरून म्हणजे ऑफिसला जायसाठी सांगून गेला. आणि त्याला काय त्या दिवशी प्रोजेक्ट काहीतरी द्यायचे होते वाटते. तर त्यानं सगळ्या त्याच्या फाईला त्या मित्राजवळ दिल्या होत्या कम्प्लीट करून. तर मित्राच्या घरी गेला, तर मित्र चालला गेला होता पहिले उशीर होईल म्हणून. याला झाला थोडासा उशीर. तर याला उशीर झाला, तर आता ह्या ऑफिसला गेला नाही गेला समोर काही समजलंच नाही. पण मित्र म्हणे तो ऑफिसला आला नाही. आम्ही पहिलेच येऊन गेलो. आणि वहिनी म्हणते ते ऑफिसला गेले. आता काय समजावं, काही समजून नाही राहिलं. असं मग घरी काही वादविवाद, काही भांडणं वगैरे काही झाले होते काय वहिनी? नाही नाही, काहीच नाही झालं. भांडणं नाही, झगडे नाही. चांगले बोलून गेले घरून. मला म्हणे आज म्हणे फक्त हे फायला देणं आहे म्हणे, मला बसले म्हणे एवढं देतो म्हणे. आणि तिथून म्हणे देऊन म्हणे 5 वाजता घरी येतो म्हणे. मग आपण थंड प्यायला जाऊ म्हणे, असे बोलले माझ्यासोबत. आणि चालले गेले. स्वप्नील भाऊच्या घरी जातो म्हणे, तिथून त्याला घेऊन म्हणे सोबत जातो असं म्हटलं. त्याच्याच गाडीवर चालले होते स्वप्नील भाऊच्या. मग समोर काही माहीतच नाही मला. मग संध्याकाळी आले नाही म्हणून मग फोन लावून पाहिला सगळेले. तर त्याचे मित्र आहे ते विजू भाऊ आहे, स्वप्नील भाऊ आहे, तर ते म्हणे आज ऑफिसला आलेच नाही म्हणे. ह्या तर लोचच झाला मग. तुला काही माहित नाही का मग दादा कुठं गेला, काय गेला? तो नाही, मी तिथं राहत नाही ना. माय थोडंसं बिनसलं होतं घरी. आता माय कसं, जेवढा पैसा तुला तर माहिती आहे परीचे शौक, त्या शौकापायी मी झालो बरबाद. किती कमावतो तरी माझ्याजवळ काहीच राहत नाही. मग अशा पायी मला बाबांनी दिलं घरातून दिलं, तर भाड्यानं राहून राहिलं बाहेर. मग हे मॅटर माय मागत झालं, मला काही समजलंच नाही याच्यातलं. तर त्याच्यासाठी आलो होतो इथपर्यंत. आणि मग म्हटलं अजून पोलीस स्टेशनला केस जाईन, तर अजून मग वाढन म्हटलं गोष्ट. म्हणून मग आम्ही वापस चाललो होतो आता. अरे वा रे वा, तू एवढा समजदार असून का वापस चालला इथून? कमाल नाही काय तुझी? काय वापस जायला लागते, सांगा लागते, लिहून द्यायला लागते. बरं चल, मी आता पर्सनल यानं लक्ष देतो या केसमध्ये. ठीक आहे, तू वहिनीला घेऊन जाय घरी. पण मग मी घरीच येईन जरासं भेटायला तुले. मी तर तिथं राहत नाही. तुला काम पडलं तर मला फोन करतो, मी येऊन जाईन. नाही तर वहिनीला सांगून द्यायचं मला फोन लावते, येतो मी बातात. तसं लवकरच येतो, जास्त दूर काही राहत नाही. आणि बाकीचं वहिनीला तू विचारपूस करून घेतो मग. बरं वहिनी, तुम्हाला काही कोणावर शक्की काय काय का? कोणासोबत भांडण गिंडण झालं होतं काय? राजेश भाऊचं भांडण झालं बा, किंवा काही दुश्मनी, किंवा कोणाचे पैसे गिसे काही उधार काही काही होतं काय? नाही नाही, त्यानं कधी कोणाजवळ उधारून घेतलंही नाही आणि कोणाला दिलंही नाही. आणि कोणासोबत दुश्मनी नाही. सारखे ऑफिसला जाते, सारखे घरी येते. बाकी दुश्मनी कोणासोबत नाही त्याची. तुला तर माहित आहे रे बा, लहानपणापासून दादाचा स्वभाव कसा आहे. तो कोणाचं खात नाही, कोणाचं घेत नाही, कोणाला देतही नाही. आपल्यासारखं थोडी काम आहे काही. आणि आताच कसं हे करणार आहे तो? सारखा जाते घरी, सारखा घरी येते. जेवढे पैसे आले तेवढे घरी आणते. 1 रुपया खर्च करत नाही ना. त्याला शौक आहे का दारू पिते बाका काही म्हणून? हाव ना, काय एवढ्या सभ्य माणसाला कोण हे केलं असं मग? चल, आता भांडण झालं असं बा, तर रागानं कुठं जाऊ शकते माणूस. आणि फोन वहिनी, फोन लावून पाहिला होता काय तुम्ही? लावला फोनही लावला, पण फोन लागूनच नाही राहिला. फोन स्विच ऑफ दाखवून राहिला. आणि कुठं गेले असते तर एखादा फोन तर त्यानं घरी लावला असताना. आम्ही तोच विचार करून राहिलो, काही फोन नाही आला. आणि मी काय म्हणतो पवन, काय पर्सनल गोष्ट आहे आता, तू थोडीशी कधी पर्सनल यानंच हँडल करतो. पण माहिती आहे काय, एक गोष्ट सांगतो तुले. एक पोरगी आहे आमच्या बाजूची, तर आता लहानपणापासून दादासोबत खेळली. ते काही इथं राही नाही. ते होते आतापर्यंत पुण्याले. आता आली ते अचानक आली. तर दादाचा तिची ओळख परिचय झाला वाटते. अजून परिचय झाला तर ते दोघं कॉफी गिफी प्यायला गेले ते वाटते. सुरुवात तिथूनच झाली. मग ते झालं, मग बोल चाल हे ते सुरू झालं त्याचं. बोलता 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 मग काय माहित गोष्ट कुठपर्यंत गेली ते काही मला माहित नाही. मी नव्हतोच घरी. तर मग वहिनीचं आणि दादाचं झालं वाटतं त्याच्यावर वादविवाद. मग दादानं तो नान सोडून दिला तिचा. तर मग दादा बोले नाही म्हणून ते घरी आली होती एक दिवस. तर मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, इले सोड चिठ्ठी दे आणि माझ्यासोबत लग्न कर, असं काहीतरी झालं वाटतं यायचं. असं असं म्हणजे त्या पोरीवर मग शक आहे तुम्हाला वहिनी? नाही हा साहेब, शक तर तिच्यावर पूर्णच आहे मला. म्हणजे थोडासा नाही, कमी नाही, जास्त नाही, पुरा 100% शक आहे मला तिच्यावर. कारण का ते म्हटलं 2-3 वेळा तिनं असंच म्हटलं. आणि डायरेक्ट घरी आली होती. तर राजेशजीनं तिले म्हणजे असं ढकलून दिलं होतं. तर तिला राग आला, तर ते काय म्हणे मी इले रडवण म्हणे. म्हणजे मला धमकी दिली होती, इले मी रडताना पाहिन म्हणे. आणि मी बरोबर करून असं तसं म्हटलं होतं तिनं. मग मी तिला एक झापड मारली होती. तर त्याच्यावर तिनं मला अजून धमकी दिली होती. आणि रागारागानं तिथून निघून गेली होती. असं झालं होतं ते.
मग त्याच्यानंतरच राजेश भाऊ गायब झाले. हा, मग त्याच्यानंतर असे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गायब होऊन गेले. बरं तुम्ही जा आता घरी, बाकीचं मी पाहतो काय. हा, ठीक आहे. राजेश, ए राजेश, उठ ना. उठ ना रे राजेश. अरे बा, नाही सुखानं जगू देत तर निदान मरू तर सुखानं दे, झोपू तर सुखानं दे. हा का बस मागं लागून गेली नुसतं. सोड ना माझ्या पिच्छा आता. असं काय आहे मायात, तू सांग बरं मला. असं काय आहे म्हटलं मायात का तुम्हाला किडनॅप करून ठेवलं. राजेश, तुला काहीतरी सांगायला आली आहे मी, तुला माहित नाही काय? हे पहा, आज नाही उद्या आपल्याला सोबत राहणार आहे. मग आतापासूनच त्याची सवय काऊन नाही पाडून घेत? दिवसभर मी इथे राहतो, रात्री घरी चालली जातो. आणि माहित आहे आज मी काय पाहिलं म्हटलं? जे तुला असं वाटते का माझी बायको खूप चांगली आहे म्हणून, आज मी तुला सांगतो ते बायकोची करीने. हे कधी शक्य नाही आहे म्हटलं, तुला आणि मला सोबत राहणं. समजलं काय? हे तर आता वेळ डिसाईड करणार आहे म्हणा, कोण सोबत राहणार आहे कोण वेगळं राहणार आहे. ते बायकोचे ऐकशील की नाही तर स्वतः म्हटलं तिला सोडचिठ्ठी देशील आणि माझ्यासोबतच तू लग्न करशील. असं आहे ते तुला माहित नाही ना अजून. तुला असं वाटते का आपली बायको खूप चांगली आहे. तुला 4 दिवस काय झाले, तुला 2 दिवसच झाले म्हणा, पण तुला 2 दिवस काय झाले गायब होऊन, तर तुझी बायको म्हटलं परपुरुषासोबत फिरायला लागली म्हटलं. तुला काय वाटते? स्वतःच्या भावासोबत सुमित सोबत फिरायला लागली म्हटलं. मस्त दोघं जण हातात हात घालून फिरत होते म्हटलं आज. सुमित म्हटलं तिथे राहतच नाही. ओळखतो तू सुमितले, पाहिलं तू सुमितले. जेव्हा तू आली ना तेव्हापासूनच सुमित इथं नाही आहे म्हटलं. आणि सुमित सोबत कशी फिरणार आहे ते? सुमितचं तिचं 1 मिनिटासाठी सुद्धा पटत नाही म्हटलं. कसं येणार आहे सुमित तिथं? मला काही पण असं खोटं नाटं बोलू नको माझ्यासोबत. ठीक आहे, मी आता फोटो नाही काढला म्हणून सांग. मी आता जर दिसले ना मला तर मी फोटो काढून म्हटलं पहिले अतुल दाखवायला आणून की पाय हा सुमित होई की नाही होय. लाल शर्ट होतं त्याला, असे कुरड केस आहे त्याचे, तुला माहितच आहे. मी ओळखतो त्याला, तू ओळखतो त्याला. आणि दोघं जण म्हटलं फिरत होते, म्हणजे असे जात होते कुठेतरी. मी इथून गेली ना तुला टिफिन वगैरे देऊन त्याच्यानंतर, आणि मला अशी रागानं तुझी बायको पाहत होती म्हटलं. तिला तर माझ्यावर पूर्ण डाऊट आहे म्हटलं. पण काय करणार, काय करू शकते ती? काहीच नाही करू शकत. इकडे तिकडे फिरन शांत होत नाही एक दिवस. म्हणून जाऊ दे, गेला तर गेला म्हणून. तुझ्याविषयी काही आहे नाही तिला. टीना, तू मला जे म्हणशील ना ते मी द्यायला तयार आहे तुला. पण मला सोडून दे ना, तुम्हाला घरी जाऊ दे ना प्लीज. काय बायकोची लय बेकार हाल असेल बरं. आई बाबा चिंता करू परेशान असेल म्हटलं. जाऊ दे मला घरी जाऊ दे. माझे सगळं कामं पेंडिंग पडले आहे, ऑफिसचे कामं पेंडिंग पडले. मी नोकरी चालली जाईन म्हटलं. काय करेन मग मी? मला शेती करण्याशिवाय पर्याय नाही राहील, मग शेतीच करायला लागेल. असं होऊच नाही देणार ना मी. तुझी नोकरी जरी गेली तर मी कशासाठी आहे? मला एवढा पगार आहे, तुला काहीच गरज नाही म्हटलं नोकरी वगैरे करण्याची. काहीच गरज नाही. जेवढं तू कमवतो ना त्याच्यापेक्षा जास्त मी तिकडे कमवतो म्हटलं. काय गरज आहे रे तुला नोकरी करण्याची? छान आपला फ्लॅट आहे मस्त, दोघं राहू आपण, एन्जॉय करू मस्त. किती छान ना. अरे बा, मला नाही राहायचं आहे ना टीना तुझ्यासोबत. नाही राहायचं आहे. नाही करायचं आहे लग्न. मला बिलकुलही लग्न करायचं नाही आहे तुझ्यासोबत. मी मोहिनीसोबत खुश आहे. मी मोहिनीच्या दूर जरी राहीन ना तरी तिच्यासोबत खुश आहे. तू 1 नंबरची बेकार पोरगी आहे, वाया गेलेली आहे म्हटलं. हो, आहे मी वाया गेलेली तुझ्यासाठी. तुझ्यासाठी गेली मी वाया. नाही तर मला काही गरज नव्हती म्हटलं. मी दुसऱ्या पण कोणासोबत लग्न करू शकली असती, पण तुझ्यासोबत काय करत आहे? मला तू आवडतं म्हणून. अरे बा, पण तुम्हाला नाही आवडत त्या दृष्टीनं. मी एक मैत्रीण म्हणून या नात्यानं तुझ्यासोबत मैत्री ठेवली होती, पण त्याचा अर्थ तू गलत काढला म्हटलं. मला असं कधीच नाही वाटलं की तू एवढा चुकीचा अर्थ काढशील म्हणून त्या गोष्टीचा. पण का नाही आवडत? काय वाईट आहे माझ्यात? सांग ना तू, वाईट काय आहे? बरं ठीक आहे, तुला वाटते ना की मी तुझ्यासोबत इथं राहिलो पाहिजे. मी राहायला तयार आहे, पण माझं एकच हे आहे म्हटलं की तू मला एक फोन करू दे घरी. मला एक शब्द बोलायचा आहे की मी सुखरूप आहे, बाहेर आहे, फिरायला आलो असं सांगतो घरी, आणि बस एवढं मला फोनवर बोलू दे तू फक्त. म्हणजे ते लोक काळजी नाही करणार माझीवाली. मी तुला एवढी मूर्ख वाटतो काय? खरंच असं माझ्या चेहऱ्यावर लिहिलंय की मी मूर्ख आहे म्हणून? तुला असं वाटते का टीना मूर्ख आहे? एवढी शिकलेली आहे मी, एवढ्या मोठ्या शहरात राहते, नोकरी करते, आणि तुला असं वाटते का की मूर्ख आहे म्हणून? मी मूर्ख नाहीये, मी हुशार आहे. समजलं? मी खूप हुशार आहे म्हटलं. मी तुला असं कधीच करू देणार नाही, फोन तर करू देणारच नाही. तुझा फोन माझ्याकडे सेफली आहे म्हटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तू एक गोष्ट सांग, तुला जर मी फोन लावू देईन तर तू घरी तर पूर्ण सांगून देशील, आणि मग माझा काय फायदा त्यात? फायदा म्हणजे फायदाच फायदा आहे. मी घरी असं सांगतो ना की मी सुखरूप आहे, कोणीच काळजी करू नका. कारण जर समजा त्यानं पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट जर केला तर मग पोलिस मला शोधन नाही काय, मग तुला अंदर टाकून देईन, मग तुला जेल होईल. मग तुला कोण सोडणार आहे? म्हणून म्हणतो की आता तू फायद्यात राहशील, मला एखादा फोन करू देशील तर. अरे हे शक्यच नाही आहे. पोलिस माझ्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे म्हटलं. मी काही एवढी साधीसुधी मुलगी नाही आहे, आणि एवढी मूर्ख तर बिलकुलच नाही आहे म्हटलं. ठीक आहे, मग तुझी इच्छा. तुला जसं वाटते तसं कर. तुला जे पटते तू कर, मला पटते ते मी करतो. मी बसतो आता इथे चुपचाप. काय करू शकतो त्याच्याशिवाय? पण नाही करत लग्न आहे ना माझ्यासोबत? का नाही करत? पण का नाही आवडत मी तुला? मी चांगली नाही का? आहे, तू खूप चांगली आहे टीना. मी तुला असं कधी नाही म्हणत का तू वाईट आहे म्हणून. तू चांगली आहे, आणि लहानपणी खूप चांगली होती. स्वभावही चांगला होता तुझ्या, सगळं होतं. पण हे एक स्वभाव तुझ्या खूप खराब आला म्हटलं तुझ्यात, की तू असा मूर्खपणा करून राहिली. एका व्यक्तीचं घर उद्ध्वस्त करून राहिली आहे. तुला खूप मोठं पाप लागेल म्हटलं या गोष्टीचं. मला नको सांगू त्या पापा पुण्याच्या गोष्टी.
हे तुझ्या जवळ ठेवते, मला नाही शोभत त्या, मला सुटही नाही करत त्या. आणि मी हा विचार कधी करतही नसते, समजलं काय? माझा जो प्रॉफिट आहे ना ज्याच्यात, ते मी पाहत असतो पहिले. पडून पडून कुठं पडणार आहे तू? किती जरी पडून गेला ना तर तू पडू शकत नाही म्हटलं. मी आधीच म्हटलं ते टिंगू आणि लंबू बाहेर उभे ठेवले आहे म्हटलं. मी एवढा मूर्ख नाही काही, पळून जायचा प्रयत्न नाही करत म्हटलं मी कधीच, समजलं काय? पडकुटा नाही आहे म्हटलं मी. हो, अन ज्या दिवशी पळून जाईन ना तर तू मला रोखू नाही शकत म्हटलं. आणि ते लंबून टिंगू काही नाही करू शकत म्हटलं मी. हो आयसी, म्हणूनच का काल असं केलं की पडून जात होता आणि त्यांनी तुला पकडून आणलं म्हटलं, समजलं का? आता मी कडक बंदोबस्त केला आहे म्हटलं. तू कुठंच पडून नाही जाऊ शकत, पडूनही जाऊ शकत नाही आणि काहीच करू शकत नाही म्हटलं. तू इथून आरडाओरड पण नाही करू शकत, कारण इथे आजूबाजूला वस्तीच नाहीये, फक्त हे एकटाच घर आहे खूप दूरवर. ठीक आहे ना, कर ना तू, किती बंदोबस्त करतो, काय करतो कर. जोपर्यंत मला इथं राहायचं आहे तोपर्यंतच मी राहू शकतो इथं. कधी ना कधी तर कोणी ना कोणी येणंच नाही इथपर्यंत. पण मी येते ना रोज, रोज येते ना मी तुझ्यासाठी. टिफिन घेऊन येते तुझ्यासाठी पाणी घेऊन येते थंड. आणखी काय पाहिजे तुला सांग ना. आणि मी दिवसभर तुझ्यासोबत टाइम पण स्पेंड करते, पण तू मला भाव पण देत नाही. काय कारण आहे पण राजेश असं? टीना, तुला सांगू काय मी, याच्यात गलत काहीच नाही आहे, समजलं? तू सगळं काही चांगलं करून राहिली, पण हे एक काम तर तुम्हाला इथं आणून असं बंदी बनवून जे ठेवलं ना, हे काम तू खूप चुकीचं केलं आहे, समजलं काय? स्वतःतलं चांगला व्यक्ती जागा कर आणि असं गलत काम सोडून दे. त्या मार्गाने जाणं तू सोडूनच दे. झाली असं ना चूक, चूक झाली तर मी तुला माफ करायला तयार आहे म्हटलं. पण मला तू आता सोडून दे ना. तू मला बैल किती फुसलं काही कर, पण मी असं करणार नाही की जोपर्यंत लग्न करणार नाही. मी मंगळसूत्र आणलाय, तू माझ्या गळ्यात घाल आणि तू बिंदास्त इथून निघून जा. मी तुला काहीच म्हणणार नाही, मी दरवाजा उघडून देते, कोणीच तुला अडवं येणार नाही, काहीच नाही. बस तू माझ्या गळ्यात एक मंगळसूत्र घालून दे, बस झालं, एवढंच माझं म्हणणं आहे. असं आहे काय? ठीक आहे, ते मंगळसूत्र घालून देतो. ओके ओके, खरंच खरंच घालणार आहे तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र? ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे देते. अरे लंबू, लंबू इकडे ये रे, ते मंगळसूत्र घेऊन येशील. काय झालं मॅडम, कायसाठी आवाज देऊन राहिला म्हटलं? अरे लंबू, मी तुझ्याजवळ मंगळसूत्र दिलं ना रे काल, ते मंगळसूत्र दे आणि ते हार पण आहे ना, हार पण दे. सुकले असतील ते आता, पण चालते, काही फरक पडत नाही. आणि मोबाईल आहे तुझ्याकडे, आमचा एक व्हिडिओ बनव. राजेश माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना बनव बरं व्हिडिओ माझा. हो मॅडम, पहिले पैसे द्या, मंगळसूत्रही देतो आणि व्हिडिओही बनवतो. पहिले पैसे द्या, माही राहिले सुईले, त्याच्यानंतरच तुम्ही तर लग्न करून घ्याल आणि मोकळ्या होऊन जाल. मग एक वेळा येईन तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं का तुम्ही मग कोणाच्याच नाही आहे म्हटलं. पहिले पैसे काढा आमचे, पैसे द्या, नाही तर चुलीत जा तिकडे. अरे अरे, हे काय बोलत आहे तू मूर्खासारखा? चुलीत जाय का चुलीत जाय? मंगळसूत्र दे माझं, मी तुला काल दिलं होतं. अशी बेमानी करतो का माझ्यासोबत? हो मॅडम, तुम्ही बेमानच आहे म्हटलं. तुम्ही कोणत्या सज्जन आहे? तुम्ही काय करून राहिल्या दुसऱ्यासोबत? पाय ना पहिले दुसऱ्याला, मग म्हणा आम्ही किती बेमान आहे काय आहे. तर पहिले आपण पाय ना, आपलं तोंड धुवून या ना पहिले. आम्हाला काय तुम्ही खरेदून नाही घेतलाय, फक्त पैसे येत म्हटलं थोड्या याच्यासाठीच केलाय म्हटलं आम्ही. हो, पहिले पहिले पूर्ण पैसे द्या आमचे. आम्हाला याच्यात फसवू नका तुम्ही, नाही तर जाऊन सांगून देईन म्हटलं सारखं तुमचं ना. तुम्हीच ह्या माणसाला किडनॅप केलं याच्या घरचे इले. हा हा लंबू, मी काय म्हणतो, माझ्या घरी जाऊन सांगतो. माझ्या घर तुला माहित आहे ना. घरी जाजो, आणि हिच्याच बाजूने माझ्या घर, आणि घरी जाजून सांगतो राजेश भाऊले म्हणा हिनं टीनानं किडनॅप केलाय म्हणा. आणि हे कोणतं ठिकाण आहे रे, हिचं सांगतो नाव, इथं इथं ठेवलं आहे म्हणा, येऊन घेऊन जा म्हणा. चूप बसाव तुम्ही काय मध्या मधात बोलून राहिले भाऊ. तुमचं काम कोणतं आहे बोलायचं इथं? तुम्ही काय आम्हाला 2 रुपये देऊन राहिले काय? तुम्ही घरी सांगायचे, काही देऊन नाही राहिले, घेऊन नाही राहिले. मॅडम पासून पैसे घ्यायचे आम्हाला, राहिले सुईले. पहिले पैसे द्या मॅडम, तुम्ही पहिले पैसे द्या आणि तेव्हाच मंगळसूत्र भेटेन तुम्हाला. नाही तर ते मंगळसूत्र विकून टाकतो आणि पैसे घेऊन घेतो. बापरे, किती नालायक आहे रे तू. हा, पैसे दिला तरी भरोसा नाही तुला. एवढे मोठे पैसे दिले, आता थोड्याशा पैशासाठी असं करत आहे का? पैसे कुठे घेऊन पडणार आहे का मी? तुमचा काय भरोसा बा, तुम्ही आता आहे ना घंटाभऱ्या नाही आहे. आम्ही इथं तुमच्या पैशाचे आहे ना अडकून पडलो आहे, दरवाजात बसलो राहतो म्हटलं. जेवढं आमच्यासाठी जेवायला चांगलं आणत नाही तर काही आणत नाही, आमच्याच पैशानं घेऊन आम्हाला खायला लागते. आमचेच पैसे खर्च होऊन राहिले इथं. पैसे द्या पहिले आमचे आणि जाऊ द्या आम्हाला मग. अरे वा, फक्त एक मंगळसूत्र घालू दे आणि व्हिडिओ तर काढू दे, लागन तर परत घेऊन घे तू मंगळसूत्र. टीना, तू काही पागल झाली काय? मंगळसूत्र घालू आणि त्याचा व्हिडिओ काढतो? हा, म्हणजे दाखवायचं तुला लोकांना तर लग्न केलं म्हणून राजेशसोबत? अरे वा, लग्न करणार आणि दाखवणार कसं नाही? म्हणजे का मी का तशीच राहू का? लग्न करून मी दाखवणार नाही का? सगळ्यात पहिले तर तुझ्या बायकोलाच जाऊन दाखवण की हे बघ, राजेशने मला मंगळसूत्र घातलं, लग्न केलं आम्ही दोघांनी. मग तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, पण मी तुझ्या नावानं मंगळसूत्र तर घालून घेईन ना. पहिले पैसे द्या आमचे. जाणार आहे, जाणं किती पैसे पैसे करत आहे. अन्न मंगळसूत्र दान आधी देते म्हटलं ना रे पैसे. माझा पगार तर होऊ द्या, माझा पगार व्हायचा आहे ना अजून. जेव्हा माझा पगार होईल तेव्हा मी तुम्हाला पैसे देईन. आता माझ्या अकाउंट मध्ये काहीच नाही आहे ना. बापा मॅडम, तुम्ही काय कंगाल आहे का? मग कायले किडनॅप करायला लावले या माणसाले? तुम्ही तर म्हणे पूर्ण पैसे देतो म्हणे, आणि आता तुमचा पगार भेटन कधी ना आम्हाला पैसे द्यान कधी? तोपर्यंत काम मी अटकून बसू का इथं? पहिले पैसे द्या आमचे, ते जमणार नाही.
नाही तर आता जातो पोलीस स्टेशनमध्ये आणि सांगतो अशी अशी गोष्ट आहे म्हणून. हो जा ना मग, जा पोलीस स्टेशनमध्ये. माझ्याबरोबर तू पण अटकणार आहे म्हटलं. तू आणि तुझा मित्र तो टिंगू आणि आणखी दुसरा मित्र तो तुझा मामू, तुम्ही तिघं पण फसणार आहे म्हटलं माझ्याबरोबर. समजलं? मी एकटीच नाही जाणार आहे की याच्यात. मी माझ्याबरोबर तुम्हाला पण घेऊन जाईन म्हटलं त्याच्यात. कारण बघ, मी जसं जेवढं माझा गुन्हा आहे ना तेवढाच तुमचा पण आहे. तुम्ही पैसे घेतले ना माझ्याजवळून, हा? तुम्ही आणलं ना याला किडनॅप करून. बरं बरं ठीक आहे, थांबतो तुमचा पगार होईपर्यंत. पण पहिले पैशाचा बंदोबस्त करा. मी मंगळसूत्र देत नाही आताच. किती हलकट बाई आहे तू. बाईच्या नावावर कलंक आहे म्हटलं तू. कलंक का त्या माणसाईने स्वतः ब्लॅकमेल करून राहिली. हा किती आहे. ज्यावेळेस सापडन ना म्हटलं त्यावेळेस मी सगळ्यात पहिले तुझंच नाव सांगन म्हटलं. ते तर मजबूर आहे. चल त्यानं तर माझ्यासोबत काही बेकार काम नाही केलं. त्यानं बिचारायनं मला मारलं नाही, काही नाही, खाऊ घातलं, सगळंच केलं. पण तू एक नंबरची बदमाश आहे म्हटलं. तुला तुम्ही कसाच सोडणार नाही म्हटलं. समजलं काय? एकदम शांत बस आता राजेश तू. तू एवढा बोलत आहे ना तरी पण का बरं सहन करत आहे की माझं तुझ्यावर खूपच प्रेम आहे म्हणून. नाही तर 1 मिनिट सुद्धा बर्दाश्त केलं नसतं मी तुला. तुझा गळात दाबला असता म्हटलं. हो ते पण काम करू शकते मी. पण मी विचार करत आहे की असं नाही करायला पाहिजे म्हणून. माझं नुकसान आहे ना त्यात. मी तुला कोणतंच नुकसान नाही पोहोचू शकत. म्हणून म्हणून तुला इथे ठेवलं आहे मी. खायला प्यायला सगळं आणते म्हटलं तुझ्यासाठी. आणि तू आहे की काही खात नाही माझ्या हातचं. तू कधी नाही खुश राहू शकशील म्हटलं. कधी खुश नाही राहशील तू. हो नो, मी तर खूप खुश राहणार आणि ते पण तुझ्यासोबत. पण मी दुसऱ्या कोणासोबत जर केलं ना तर मी कधी खुश नाही राहणार. हे मला पण माहित आहे. तू सांगण्याची गरज नाही, माझं भविष्य बघण्याची गरज नाही की. तुझ्यासोबत जर राहणार ना तर मी खूप खुश राहणार म्हटलं. मोहिनी आली तू? आणि बापूजी गेले का त्याच्या घरी? हा वैशाली ताई, सुमित बापूजी गेले त्याच्या घरी. मी जातो म्हणे वहिनी आता घरी. उद्या अजून येतो म्हणे असे म्हणे. आम्ही गेलो वहिनी पोलीस स्टेशनमध्ये पण रिपोर्टच नाही दिला. अरे वा रे बाई, इथून ठरवून गेले, सगळं झालं आणि तिथं गेल्यावर काय झालं? देऊन कमी दिला मग. आम्ही विचारच करून राहिलो तो वहिनी द्याव का नाही द्याव तर. पण मग तो पोलीस ऑफिसर आहे की नाही ते बाहेर आले होते. बाहेर आले आणि त्याच्या गाडीत आता चालले होते बसून. तर तेवढ्यात कधी सुमित बापूजीने त्याला आवाज दिला, ओ साहेब करून. तर त्यानं मागं पाहिलं तर ते निघाले सुमित बापूजीचे मित्र चांगले. तर ते मग चांगल्यानं बोलले बाहेरच. तर त्यानं सांगितलं मी म्हणे स्वतः लक्ष देतो म्हणे ह्या केसमध्ये म्हणे. म्हणून मग ते म्हणे राहू द्या म्हणे, काही लिहू नका म्हणे रिपोर्ट मी स्वतः पाहतो म्हणे, उद्या येईन नसते घरी. हाव काय, चांगलं झालं गड्या कोणीतरी ओळखीचं भेटलं. आणि अजून काय म्हणे होते मग? काही त्याने विचारलं असं ना तुले का कोणावर आहे काय तुम्हाला संशय घेऊन म्हणून? विचारे वहिनी, सांगितली मी सगळी गोष्ट. कायला आपण लपवा पोलिसापासून कोणती गोष्ट? जे खरी आहे ते सांगावं म्हटलं. मग मी सगळं खरं खरं सांगून दिलं. अशी गोष्ट आहे म्हटलं, एक पोरगी आहे म्हटलं आणि ती अशी करते म्हटलं, तिनं असं केलं म्हटलं. तर मग ते म्हणे ठीक आहे म्हणे, मी छानबीन करतो म्हणे. उद्या येईन ते आपल्या घरी येईन, आजूबाजून इकडे तिकडे विचारपूस करन. हा आणि मग लावून ते पत्ता काय होते काय नाही. तर त्यानं राजेशजीचा पत्ताही घेतला आणि पत्ता म्हणतो मोबाईल नंबरही घेतला. हो बरोबर आहे. राजेश बापूजीचा फोन घेऊन कुठे आहे तर काही समजलंच नाही. स्विच ऑफ काऊन आहे तर त्याचा? हाव ना, काही समजलंच नाही बिचारे वैशाली ताई. माझ्या कनी अजून जीव धगधग करायला लागून राहिला. जसे दिवस वाढून राहिले कनी तसं मला अजून टेन्शन येऊन राहिलं. टेन्शन नको घेऊ बापा तू. तुझी तब्येत नाही बिघडली पाहिजे, काही नाही होत त्याला. घरी आले म्हणजे त्यानं असं नाही म्हटलं पाहिजे माझ्या मोहिनीची काळजी नाही घेतली, मोहिनीची तब्येत अशी झाली तशी झाली असं नाही म्हटलं पाहिजे. हा चांगली राही तू आता. हा ना वैशाली ताई, मॅच असं कोणाचं वाईट केलं होतं काही तर मायाच मागं यावं असं सांगा बरं. सारे सुट्टे ना मीच फसतो कोणी गोष्टीत. नाही व, चांगल्यासोबत चांगलंच होते. तू चांगली आहे ना, चांगलंच होईल तुझ्यासोबत. तू काही घाबरू नको बरं. देवाय तुझ्या पाठीशी, काही काळजी नको करून. आम्ही आहेच सगळे मग अजून. वैशाली ताई तुम्ही सगळे आहे म्हणून मला इतका धीर भेटते म्हटलं. आपल्या घरातले लोक एवढे चांगले आहे. मामाजी आहे बिचारे, त्याच्याकडून जास्त धावपळ होत नाही. आपण ते म्हणूही शकत नाही. तुम्हाला मी म्हणू शकत नाही. राहिला आत्याबाईच काय करणार आहे. आणि भाऊजी तिकडे आहे. भाऊजी असते ना आतापर्यंत. आता यावेळेस मला भाऊजीची एवढी आठवण येऊन राहिली. भाऊजी म्हटलं बात लावते पता इकडून तिकडून हे करून. पण आता तरी सुमित बापूजी आले म्हणा, एवढं बोलवून चालून बिचारे आलेच मदतीला धावले. शेवटी आपले ते आपलेच होते हो वैशाली ताई. खरंच माना लागन. पण तसंच राहते व ते, तसंच राहते. वेळेवर आपले लोक कामात पडले ना त्याच्यातच लय आनंद येते. वैशाली ताई मी खूप थकली आहे आता मी जातो, थोडीशी खोलीत आराम करतो. तू पहिले जेवण कर गड्या. सकाळपासून काहीच खाल्लं नाही म्हटलं. नाही स्वतःसाठी त्या बाळासाठी तरी काही ना काही खाय. स्वतः काहीतरी खाय आणि मग आराम कर लागन तर. बाकी काही नको करू. हा वैशाली ताई ठीक आहे. असं आहे बा माझी बहीण भाऊ, सांगा असा विचार राहते. मायाच मागं पाहून येते काय माहिती सगळं झोंबाडे. बरं जाऊ द्या, जे आहे ते आहे. निपटव आता लागनच आता. मोहिनीलाच पार पाडा लागन आता सगळं. नाही आयडिया सुचवत जा बा तुम्ही अशा काही मला. आता उद्या करतो मोहिनीचा पाठलाग, नाही काय? ठीक आहे मग भेटू आपण आता उद्याच्या भागात. तोपर्यंत मोहिनीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. तुमच्या कमेंट वाचून आणि तुमचे लाईक शेअर पाहून मला ना खूप आनंद होते. आणि
खूप प्रोत्साहन भेटते तुमच्यापासून मला. अशाच मस्त मस्त कमेंट करत जा. आणि सर्वांचे धन्यवाद. तुम्ही मला सगळे माझे बहीण भाऊ कमेंट करताना सगळेचे मनापासून धन्यवाद. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत.